नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे भूमी आता कशीबशी स्वतःला सावरत उभी राहते आणि जाऊन बघते तर काय, तिथे रघु काका पडलेले असतात. तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझा जीव वाचवण्यासाठी रघु काकाने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे. तेव्हा ती रघु काका अशी जोरात हाक मारते. रघु काकांचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. भूमी म्हणत असते, रघु काका उठा ना, तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलात. डोळे उघडून बघा ना माझ्याकडे रघु काका, मी तुमची मालकीनबाई, मी तुमची भूमी आहे, माझ्याकडे डोळे उघडून बघा. तेव्हा इथे भूमीला आठवतं वासुदेव म्हणालेले असतात की देव तुझ्या पाठीशी आहे, स्वतः देव तुझी मदत करण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहील. तर इथे कधी श्रीकृष्ण बनून, तर कधी राम बनून, तर साधा कधीतरी कान्हा बनून किंवा रघु बनून तुझ्या पाठीशी सदैवाने देव उभा राहील. तर अशा पद्धतीने आता रघु काकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भूमीचा जीव वाचवलेला असतो. तरी ते भूमी म्हणत असते, रघु काका माझ्याकडे डोळे उघडून बघा ना. तेव्हा रघु काका आता डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतात. भूमी आता लोकांना आवाज देत असते, म्हणत असते की प्लीज कुणीतरी हेल्प करा. तेव्हा इथे भूमी म्हणते, रघु काका मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते, तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलात ना, मी तुम्हाला वाचवेन, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, एक गुपित मी आतापर्यंत माझ्या मनामध्ये ठेवलं होतं, ते गुपित मला तुम्हाला सांगायचं आहे, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा रघु काका म्हणत असतात की बॉम्ब ब्लास्टच्या मागे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा भूमी म्हणते, हो माहिती आहे, रागिनी आत्या आहेत. तेव्हा इथे रघु काका म्हणतात, मालकीनबाई तुम्हाला सगळं कळलं आहे का. आणि ते म्हणतात की अजून एक गुपित तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे आकाशबाबांच्या आईवडिलांच्या अपघाताच्या मागेसुद्धा रागिनी मॅडमचाच हात होता. त्यांनीच आकाशबाबांच्या आईवडिलांचा अपघात घडून आणला होता. तर एवढं मोठं गुपित आता रघु काकांनी जाता जाता भूमीला सांगितलेलं असतं. आणि इथे आता रघु काकांनी स्वतःचा जीव सोडलेला असतो. तेवढ्यातच तिथे आकाशसुद्धा येतो. आकाश बघतो तर काय, इथे रघु काकांचा खूप मोठा अपघात झालेला असतो आणि भूमीला सुद्धा खूप जास्त लागलेलं असतं. तेव्हा इथे भूमी आता आकाश जवळ येते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी काय होतंय तुला आणि हे सगळं काय आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, हां भूमी बोल ना. तेवढ्यातच इथे आता भूमीची शुद्ध हरपते आणि तिलासुद्धा चक्कर येते आणि ती खाली कोसळते. आकाश म्हणतो, भूमी काय झाले तुला सांग ना. आणि तेवढ्यातच तो आता आपला मोबाईल घेतो आणि ॲम्ब्युलन्सला फोन करतो आणि लवकरात लवकर तिथे ॲम्ब्युलन्सला बोलावून घेतो. कारण तिथे रघु काकासुद्धा बेशुद्ध झालेले असतात असं त्याला वाटत असतं आणि भूमीसुद्धा. त्यामुळे इथे तो दोघांनासुद्धा हॉस्पिटलला घेऊन जातो. पण इथे रघु काका काही जिवंत राहत नाही, कारण त्यांचा खूप मोठा अपघात झालेला असतो भूमीला वाचवताना. त्यानंतर भूमीवरती आता योग्य ती ट्रीटमेंट होत असते. पण इथे भूमी शुद्धीवरती अजिबातच आलेली नसते. मानसी खूप जास्त रडत असते. आपल्या बहिणीची अवस्था तिला अजिबातच बघवत नाही. तर तिथे पौर्णिमा, रागिनी भूमीची मरायची वाट बघत असतात आणि मानसी इथे तिच्यासाठी रडत बसलेली असते. मानसी म्हणत असते की भूमीताई नक्की कुठे गेली होती, कुठे तिला बंद करून ठेवलं होतं, मग ती तिथून सुटली तरी कशी, आणि रघु काका तिथे कसे काय पोचले, ताईची ही अवस्था कशी झाली, किती लागलंय तिला, तिच्या डोक्यातून किती रक्त जात होतं, ताईला काय झालंय काही कळत नाहीये. खूप प्रश्न पडत आहेत, पण त्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील. तरी ते आकाशसुद्धा खूप जास्त आता इमोशनल झालेला असतो, रडत असतो. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि म्हणत असतात की आकाश सावर स्वतःला, हे बघ आपल्या भूमीला जे काही झालंय ना तिला बरं वाटेल, पण तिची ही अवस्था कशी झाली, ती नक्की बरी होईल ना आकाश, सांग ना आकाश, ती बरी होईल ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो आजी काळजी करू नको, आपली भूमी नक्की बरी होईल. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं आई असं काय करतेस तू, अगं आपल्या आकाशची जरा अवस्था तरी बघ, तो तुझं उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि तू त्याला प्रश्न विचारू नकोस. हे बघ त्याची अवस्था काय आहे ते आपणच आता समजून घ्यायची आणि भूमीची काळजी करू नका, तिला नक्की बरं वाटेल. त्यानंतर डॉक्टरसुद्धा तिथे येतात. आकाश म्हणत असतो की डॉक्टर माझी बायको कशी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा त्यांची अवस्था खूपच जास्त क्रिटिकल आहे, त्यांच्या डोक्यालासुद्धा खूप मार लागला आहे आणि रक्तस्रावसुद्धा खूप जास्त झाला आहे. आमचे परिपूर्ण प्रयत्न चालू आहेत, आम्ही त्यांना पुरेपूर प्रयत्न करतो आहे बरं करण्यासाठी, तुम्ही काळजी करू नका, फक्त थोडा वेळ द्या, आत्ताच आम्ही काही सांगू शकत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताईला नेमकं काय झालंय, कुठे गेली असेल ताई, ताईच्या बरोबर असं ज्याने कुणी केलं असेल ना
त्याला चांगली शिक्षा द्यायला हवे. ताईची अवस्था मला बघवत नाही आहे, तर इथे खूप सारे प्रश्न पडत आहेत, पण त्या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही आहेत. ती आता उत्तरं भूमिताई शुद्धीवरती आल्यानंतर तीच आपल्याला देऊ शकते की नक्की तिच्याबरोबर काय घडलं होतं, कुठे गेली होती ती, तिला कुणी तिथून सोडवलं, रघु काका तिला कसे काय भेटले, हे सगळं आपल्याला कळायला हवं. आणि ती आता खूप जास्त रडत असते. तेवढ्यातच तिथे आता अथर्वसुद्धा येतो आणि म्हणत असतो की मानसी, हे बघ तू सावर स्वतःला, आपल्या भूमिताईला काही होणार नाही आहे, ती नक्की बरी होईल. अशा अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना पॉझिटिव्ह राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ आकाश, तू जरा आता धीर धर. मला माहिती आहे भूमिताईची अवस्था बघून तुला खूप जास्त त्रास झालेला आहे, पण सगळ्यात जास्त आता तुला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी बरी तर होईल ना अथर्व? तेव्हा अथर्व म्हणतो, नक्की होईल. बरं ठीक आहे, आम्ही आता रघु काकांच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी केली, आम्ही आता निघतो. तेव्हा आकाश म्हणतो, आम्ही निघतो म्हणजे काय? तुला काय वाटतं अथर्व? म्हणजे मी रघु काकाच्या अंत्यसंस्काराला येणार नाही असं वाटतंय का तुला? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश, अरे भूमिताईची अवस्था बघ, मला असं वाटलं तू नाही येणार. तेव्हा आकाश म्हणत असतो, अरे भूमीची अवस्था तर आहेच, डॉक्टर आहेत तिची ट्रीटमेंट घेत आहेत. आज माझी भूमी जिवंत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या रघु काकामुळे माझी भूमी जिवंत राहिलेली आहे आणि मी त्याच्या अंत्यसंस्काराला येणार नाही. अरे जेव्हा माझे आईबाबा मला सोडून गेले आणि माझी वाईट अवस्था झाली होती ना, तेव्हा आत्या सगळं काही सोडून आली होती रे इथे, पण ती सतत कामात असायची. तेव्हा रघु काका माझ्याजवळ होता, तो माझी आई बाबा, माझी मैत्रीण, माझा मित्र, सगळं काही रघु काकाच होता माझ्यासाठी. तो माझ्याबरोबर खेळायचा, मला भरवायचा, माझ्या हट्ट पुरवायचा, सगळं काही तोच तर करायचा माझ्यासाठी. आणि आज माझ्या रघु काकामुळे माझी भूमी जिवंत राहिलेली आहे आणि मी त्याच्या अंत्यसंस्काराला येणार नाही असं होणार नाही अथर्व. तुम्ही म्हणजे काय, मी सुद्धा येणार त्याच्या अंत्यसंस्काराला. भूमीची काळजी घ्यायला सगळेजण आहेतच, पण माझ्या रघु काकाच्या शेवटच्या अंत्यसंस्काराला मी येणारच, असं आता आकाश म्हणत असतो. आणि आकाश खूप जास्त इमोशनल झालेला असतो, कारण रघु काका त्याच्या आयुष्यामध्ये खूपच जास्त महत्त्वाचा व्यक्ती असतो आणि तो त्याला सोडून गेल्यामुळे आता आकाश खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. तेव्हा इथे अथर्व त्याला आपल्या जवळ घेतो, मिठी मारतो आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश, अरे सावर स्वतःला. हे बघ, रघु सोडून गेला असला तरी त्याच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत, तू काळजी करू नको. आणि भूमीसुद्धा लवकरात लवकर बरी होईल, ती तुझ्याबरोबर नक्की घरी येईल, तू अजिबात काळजी करू नकोस. तरी ते रघु काकाच्या जाण्याचं सगळ्यांनाच खूप जास्त दुःख हे झालेलं असतं. त्यानंतर आता अथर्व, आकाश, अभि सगळेजण आता रघु काकांच्या अंत्यसंस्कारासाठी जायला निघतात. तेव्हा आकाश पुढे गेलेला पुन्हा मागे येतो आणि रागिणीला म्हणत असतो की आत्या, मी जाऊन येतो, तू इथे आहेस ना, भूमीवरती प्लीज लक्ष ठेव, मी जातोय रघु काकाच्या अंत्यसंस्कारासाठी. माझ्या रघु काकाला मी शेवटचा निरोप देऊन येतो, असं आकाश म्हणतो आणि खूपच जास्त रडायला लागतो. तरी ते रागिनी नेहमीप्रमाणे नाटक करत असते. खरं तर रघु काकांच्या जाण्याचा तिला आनंद झालेला असतो आणि ती वाट बघत असते, एकदाची ही भूमी निघून गेली की मी अजूनच मोकळी, मग माझं सत्य, माझं हे भांडं कधीही फुटणार नाही असं भूमीला वाटत असतं. पण इथे आकाश जेव्हा बोलत असतो तेव्हा ती सुद्धा खोटं नाटक करत असते रडण्याचं, कारण तिला माहिती असतं आता रघु काका गेलेत म्हणजे खूप मोठं गुपित त्याच्याबरोबर निघून गेले. पण इथे रागिणीला कल्पना नसते की रघु काकांनी जाण्याच्या आधी भूमीला सगळं सत्य सांगितलेलं असतं. तिला सगळं कळलेलं असतं की आता आकाशच्या आईवडिलांच्या जाण्याच्या मागे सुद्धा रागिणीचाच खूप मोठा हात आहे, हे सुद्धा तिला कळलेलं असतं. आणि हे सगळं प्रॉपर्टीसाठी तिने केलं आहे. आकाशच्या आणि भूमीच्या सुद्धा ती जीवावरती उठलेली आहे, हे सगळं सुद्धा आता भूमीला कळलेलं असतं. त्यामुळे इथे आकाश गेल्यानंतर रागिनी आता पौर्णिमेला म्हणत असते की बरं झालं तो रघु गेला, पण आता ही भूमीसुद्धा जायला हवी, ही भूमीसुद्धा जिवंत राहता कामा नये, नाहीतर ही जर शुद्धीवरती आली ना तर सगळं कारस्थान आकाशला सांगेल आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही. आपल्याला जेलमध्ये जाऊन खडी फोडावी लागेल, कारण मग इथून निघाल्यानंतर आपल्याकडे जाण्यासाठी कुठलाही रस्ता मोकळा राहणार नाही आहे. तेव्हा आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, त्याच्या आधीच आपल्याला भूमीचं काम करावं लागेल. त्यानंतर इथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आकाश हॉस्पिटलला आलेला असतो. तो विचारत असतो की भूमी कशी आहे. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात. आकाश विचारतो की डॉक्टर, भूमी कशी आहे? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, त्यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, मला तुमच्याबरोबर खोटं बोलायचं नाही आहे, पण आम्ही आमचे प्रयत्न करतोय त्यांना बरं करण्यासाठी. जी काही योग्य ट्रीटमेंट हवी आहे ती त्यांना इथे मिळते, तुम्ही काळजी करू नका.
तर नक्की शुद्धीवरती येईल अशी मी तुम्हाला आशा तरी देऊ शकते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, डॉक्टर किती % चान्सेस आहे ताईचे जिवंत राहण्याचे ते जरा सांगाल का? तेव्हा इथे आता डॉक्टर पौर्णिमाकडे बघतच राहतात. आकाशला तर खूपच जास्त राग येतो. मानसी, रागिनी, आजी सगळेजण पौर्णिमाकडे खूपच जास्त रागाने बघत असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुला अक्कल आहे का गं? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही डॉक्टर, मी सहजच विचारलं, म्हणजे माझ्या मनामध्ये असं काही चुकीचं इंटेन्शन नव्हतं, मला फक्त सहजच विचारायचं होतं, म्हणजे काळजीपोटी विचारलं. तेव्हा आकाश म्हणतो, तुला अक्कल बिक्कल आहे की नाही गं? तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? किती % चान्सेस आहेत, म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ काय होतो? तू जरासुद्धा विचार करून बोलत नाही का गं? भूमीबद्दल तर तुझ्या तोंडून कधीही चांगलं निघणार नाही आहे. तुझ्या या प्रश्न विचारण्याचा अर्थ नेमका काय होता? किती % चान्सेस आहेत हे विचारून तुला काय साध्य करायचं आहे ते सांग मला आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय गे पौर्णिमा, तुझ्या मेंदूचा आणि तुझ्या मनाचा काही ताळमेळ आहे की नाही गं? तुझ्या मेंदूचा आणि जिभेचा काहीतरी जरा ताळमेळ ठेव. जे तोंडामध्ये येतं ते सरळ बोलून जातेस का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई मी मुद्दामून नाही बोलले. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश सोड रे, हिच्या मेंदूचा आणि जिभेचा अजिबात ताळमेळ नाही आहे. तेव्हा ना हिच्या मनामध्ये जरी काही नसलं ना तरी शब्द चुकीचेच येतात आणि याची हिला अक्कल नाही आहे, वाटेल तसंच बोलत राहते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई खरंच सॉरी, पण मला असं म्हणायचं नव्हतं. मी सहजच फक्त डॉक्टरांना विचारलं खात्री करण्यासाठी, काळजीपोटी, बाकी काही नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, गप्प बसू आता, तोंड कायमचं बंद कर, एक शब्दसुद्धा तोंडातून नाही आला पाहिजे. तेव्हा इथे पौर्णिमा आता गप्पच बसलेली असते. तिचे या बोलण्याचा आकाशला खूपच जास्त राग आलेला असतो. तर इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट हीच सांगायची आहे की 50% चान्सेस आहेत तर 50% नाही, पण आम्ही त्यांना वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. त्यांची बॉडीसुद्धा आता ट्रीटमेंटला कशी प्रतिसाद देते याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे, असं सुद्धा आता डॉक्टर म्हणत असतात. तर हे बोलणं ऐकल्यानंतर आकाश आता खूपच जास्त घाबरून जातो. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की आकाश सांभाळ स्वतःला. हे बघ डॉक्टर आहेत ना, ते आपल्या भूमीला बरी करतील, नको काळजी करू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की डॉक्टर प्लीज काही करा, पण माझ्या भूमीचा जीव वाचला पाहिजे. तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची आहे ती करा, पण प्लीज माझी भूमी वाचली पाहिजे. तेव्हा इथे आता रागिनीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण रागिनीला काही करून भूमी जिवंत नकोच असते. कारण तिला माहिती असतं आता भूमीकडे माझे सगळे सिक्रेट्स आहेत आणि मी जे काही केले त्याचे पुरावेसुद्धा असतील. म्हणजे भूमीला जर कळले की हे सगळं कारस्थान माझं आहे तर ती नक्कीच आता आकाशला शुद्धीवरती आल्यानंतर सगळं काही सांगेल. तर इथे डॉक्टरला विचारून आता आकाश भूमीला भेटायला आलेला असतो. तेव्हा आकाश येतो आणि भूमीला बघून खूपच जास्त अस्वस्थ होतो, कारण तिची ती अवस्था ही अजिबातच बघण्यासारखी नसते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे बघ ना, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. आणि आकाशने भूमीसाठी मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुला आठवतंय तू मला एकदा म्हणाली होतीस की मोगऱ्याचा सुगंध तुला खूप जास्त आवडतो, म्हणजे तू कुठेही असशील ना तरी मोगऱ्याचा सुगंध जर तुला आला तर तू खेचत त्याच्या सुगंधाने तू माझ्यापर्यंत येशील, अशी तू म्हणाली होतीस ना. मग हे बघ, आता मी इथे मोगऱ्याची फुलं घेऊन आलो आहे तुझ्यासाठी. हा वास घे आणि प्लीज तू लवकर माझ्याकडे परत ये ना. भूमी प्लीज तू लवकर उठ ना, असं आता आकाश म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी अजूनही शुद्धीवरती आलेली नसते. सगळेजण तिची शुद्धीवरती येण्याची वाट बघत असतात. तेव्हा आकाश आता देवाला जाब विचारत असतो. तो म्हणत असतो की ज्या माणसाने मला इथे दूध भाताचे घास भरवले त्या रघु काकाला सुद्धा तू माझ्यापासून दूर केलंस, त्याला सुद्धा तुझ्याजवळ बोलावून घेतलंस, आणि माझी भूमी ती सुद्धा अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे. तिच्याच वाट्याला एवढं दुःख का दिलेस तू देवा, आणि आमच्या बाबतीतच तू असं का वागतोयस, एवढा कठोर का झालायस तू. तेव्हा इथे आता रागिणीने पुन्हा एक विषारी औषध आणलेलं असतं भूमीला मारण्यासाठी. त्याच्यानंतर आकाश म्हणत असतो की गणपती बाप्पा, आता लवकरच तुझं आगमन होणार आहे, तुझा आता सण सुरू होणार आहे, आणि ह्या तुझ्या गणपती उत्साहामध्ये भूमीने सुद्धा सामील व्हायला हवंय ना. तर इथे आकाश म्हणत असतो की तुझ्या या सणामध्ये भूमीने सुद्धा सामील व्हायला हवंय, अशी माझी खूपच जास्त मनापासून इच्छा आहे. ही इच्छा माझी तुम्ही पूर्ण करा, म्हणजे तुम्ही आल्यानंतर मी तर तुमची सेवा करेनच, पण भूमीसुद्धा तुमची सेवा करेल. तिच्या हातून तुमची सेवा व्हायला हवी आहे ना.
तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमीला लवकरात लवकर बरं करण्यासाठी आता मी एक व्रत करणार आहे आणि ते व्रत मी आत्तापासूनच करतोय. तर इथे आकाशने भूमीसाठी व्रत करायला सुद्धा सुरुवात केलेली असते. तर रागिनी तिच्या रूममध्ये येते आणि सलाईन बॉटलमध्ये एक आता विषारी इंजेक्शन टाकते, ज्याच्यामुळे आता भूमीचा जीव जाणार असतो.